नमस्कार. राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता जबरदस्त वेग आलेला दिसतोय. बँकांकडून माहिती गोळा करण्यापासून ते अगदी केंद्राचं पथक पाहणी करण्यापर्यंत बऱ्याच घडामोडी एकाच वेळी सुरू आहेत. म्हणूनच या सगळ्या प्रक्रियेत नेमकं काय चाललंय हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आम्ही हा सविस्तर आढावा घेऊन आलो आहोत. पण या सगळ्या धावपळीत प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे की कर्जमाफी खरंच होणार आहे का, आणि जर होणार असेल तर कधी होणार, आणि मुख्य म्हणजे कोणाकोणाची होणार. चला तर मग याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी सध्या नक्की काय परिस्थिती आहे, मग ही PDNA पाहणी म्हणजे काय भानगड आहे, त्यानंतर नियमित आणि थकीत कर्जदारांचा मुद्दा, लाभ नक्की कोणाला मिळणार, आणि शेवटी इथून पुढे काय घडणार आहे. चला सगळ्यात आधी बघूया की सध्या नक्की काय परिस्थिती आहे. कारण आता कर्जमाफीची गोष्ट फक्त चर्चेपुरती राहिलेली नाहीये, तर त्यासाठी सरकारकडून ठोस पावलं उचलली जात आहेत आणि काही महत्त्वाच्या तारखाही ठरल्या आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया आता एका निश्चित वेळेत बांधली गेली आहे. बघा, 15 फेब्रुवारीपर्यंत सगळ्या बँकांना शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती द्यायची होती. आता ही माहिती सरकारकडे आली आहे. या माहितीच्या आधारावर 23 फेब्रुवारीपासून जे बजेट अधिवेशन सुरू होत आहे त्यात एक प्राथमिक आराखडा बनेल. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अंतिम अहवाल येईल आणि मग 30 जूनच्या आत कर्जमाफीची मोठी घोषणा अपेक्षित आहे. आता कर्जमाफी तर आहेच, पण त्याचबरोबर अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट घडतीये, ती म्हणजे केंद्रीय पथकाची PDNA पाहणी. आता हे PDNA काय आहे आणि त्याचा कर्जमाफीशी काय संबंध आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर PDNA म्हणजे पोस्ट डिझास्टर नीड्स असेसमेंट. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीनंतर किती नुकसान झालंय याचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून एक टीम येते. ही टीम फक्त नुकसान मोजत नाही, तर भविष्यात असं होऊ नये म्हणून काय करायला हवं आणि केंद्राने राज्याला किती मदत करायला हवी याची शिफारसीही करते. आता ही पाहणी इतकी महत्त्वाची का आहे तर हा आकडा बघा. नोव्हेंबर 2025 मध्ये राज्य सरकारने केंद्राकडे तब्बल 29,000 कोटी रुपयांची मदत मागितली होती. एवढी मोठी मदत मिळवण्यासाठी ह्या PDNA पथकाचा अहवाल निर्णायक ठरणार आहे. हे पथक 9 ते 21 फेब्रुवारी दरम्यान राज्यात फिरून पाहणी करत आहे, आणि ते फक्त शेतात जाऊन पिकांचं नुकसान बघत नाहीयेत, तर वाहून गेलेले पूल, खचलेले रस्ते, घरांची पडझड म्हणजे पायाभूत सुविधांचा किती नुकसान झालंय याचाही ते अभ्यास करत आहेत. यातूनच एक सविस्तर अहवाल बनेल ज्यावर केंद्राची मदत अवलंबून असणार आहे. आता येतोय सगळ्यात मोठा आणि म्हणजे जरा गुंतागुंतीचा प्रश्न. कर्जमाफी करायची तर कोणाची? ज्याने कर्ज थकवले त्यांची, की जे प्रामाणिकपणे नियमितपणे कर्ज भरत आहेत त्यांची? हा खरं तर या संपूर्ण चर्चेतला कळीचा मुद्दा बनलाय. आणि इथे दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेण्यासारखं आहे. एकीकडे जे नियमित कर्जदार आहेत ते विचारतायत की अहो, अतिवृष्टीचा फटका तर आम्हालाही बसलाय, आमचंही नुकसान झालंय, मग प्रामाणिकपणाची शिक्षा म्हणून आम्हाला मदतीतून वगळणार का? तर दुसरीकडे जे थकीत कर्जदार आहेत ते म्हणतात की नैसर्गिक आपत्तीमुळेच आम्ही हप्ते भरू शकलो नाही, आम्हाला पुन्हा उभं राहायचं असेल तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. आणि या मुद्द्याला आता एक राजकीय धार पण आली आहे. बच्चू कडू सारखे नेते सरकारला थेट इशारा देत आहेत की जर 30 जूनपर्यंत कर्जमाफीचं वचन पाळलं नाही तर राज्यात मोठं आंदोलन उभं राहील. म्हणजे बघा सरकारवर किती मोठा दबाव आहे. ठीक आहे, मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जर कर्जमाफी झालीच तर त्यात नक्की कोणाला प्राधान्य मिळेल? आत्तापर्यंत जी माहिती समोर येतेय त्यानुसार काही गोष्टी स्पष्ट होत आहेत. असं दिसतंय की सरकारचा मुख्य भर 2025च्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर आहे. विशेषतः जे 282 तालुके अधिकृतपणे आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर झालेत तिथल्या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्यांनी नुकतंच कर्ज घेतलं होतं आणि त्यांचं खरीप पीक पूर्णपणे गेलं त्यांचा विचार आधी केला जाईल. पण एक दिलासादायक गोष्ट म्हणजे नियमित कर्जदारांनाही काहीतरी मदत मिळेल असे संकेत मिळत आहेत. तर मग आता पुढे नक्की काय होणार आहे? या सगळ्या माहितीचा सार काय ते एकदा पटकन बघूया. थोडक्यात सांगायचं तर आता सगळा मार्ग जवळपास स्पष्ट झालाय. बँकांकडून माहिती गोळा करण्याचं काम पूर्ण झालंय. एप्रिलमध्ये समितीचा अहवाल येईल आणि 30 जूनच्या आत सरकारकडून अंतिम घोषणा केली जाईल. त्यामुळे पुढचे 2-3 महिने शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आणि निर्णायक ठरणार आहेत. पण शेवटी एक प्रश्न उरतोच, ही कर्जमाफी शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं ओझं खरंच कमी करेल का? त्यांना खरा दिलासा देईल का? की हा फक्त एक तात्पुरता उपाय ठरेल? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण या सगळ्या घडामोडींवर आपण सगळ्यांनी बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे.